कन्हैया रे जग जेठी तेही भेटी एक वेळ प्रस्तुत प्रसंगी. भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबराय, श्री संत सावता बाबा, आपण सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन पंच सेवेकरिता निवडलेला आपण महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग. देवाच्या प्राप्ती नंतर देवाचा झालेला वियोग विरह, त्या विरहाच्या भूमिकेतून एका गोपिकेची व्यथा, तिचं विरहाचं दुःख माझ्या तुकोबरायांनी पाहिलं आणि महाराजांनी त्या गोपिकेचा भाव प्रगट करीत असताना मराठी अनुवाद करतात. तुकोबराय शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर वडाचा मळा या छोट्याशा वस्तीवर तुम्हा सर्व मायबापांच्या भावुकतेमधून शुभसंकल्पनेमधून पुरुषार्थ बलाने गेल्या 18 वर्षापासून अव्याहतपणे हा बीज उत्सवाचा सोहळा चालू आहे. 18 वर्ष झाली. तुमच्या श्रद्धेला वंदन करतो, तुमच्या विश्वासाला वंदन करतो. कारण परमार्थ पथ हा विश्वासाचा श्रद्धेचा पंथ आहे. श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे देवावर. मग त्याच्याकरता अनुकूलता प्रतिकूलता त्याला बाधा करीत नाही. देवाचा विश्वास करणाऱ्या सज्जनाला काय अनुकूल आहे काय प्रतिकूल याची खबर नाही दादा. त्याच्या विश्वासावर त्याच्या श्रद्धेच्या बळावर तर आपलं कार्य पार सिद्धीला नेऊ शकतं. म्हणून 18 वर्षाची परंपरा आणि या वर्षी माझ्या तुकोबरायचा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी उत्सव आहे, बीज उत्सव आहे. 375 वर्षाचा सुवर्ण महोत्सवी उत्सव आहे बीज उत्सव. त्या उत्सवामध्ये तुमच्या सर्व मायबापांच्या भावुकतेमधून भजनी मंडळाच्या सहयोगातून ग्रामवासी सज्जनांच्या सहयोगातून या ईश्वर भक्तांच्या सहयोगातून आमचे गुरुजन बंधू गुरुजन त्यांना वंदन करतो. हार्मोनियम आले दादा त्यांना वंदन, मृदुंगाचार्य दादा, शिष्टीमाले दादा, सर्वांना प्रणाम वंदन करतो. माझ्या भक्तिमय मातांना वंदन करतो. तुम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना बार बार वंदन करून आज आपलं हे काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे भगवान परमात्म्याने गोप बालकांना जो प्रसाद दिला तो प्रसाद माझा प्रभू सर्वांना देणार आहे. पण हे काल्याचा प्रसाद घेण्याकरता आपल्या 18 वर्षाची जी सेवा आहे, पाठीमागे जी तपस्या केली, जी साधना केली, देवप्राप्तीचे उपाय केले, नामस्मरण केलं, भजन कीर्तन सत्संग केला, त्याचं फल माझा प्रभू सर्वांना प्रसाद देणार आहे. फक्त एकच आहे, प्रसाद घेण्याकरता अधिकाराची गरज आहे. प्रसाद घेण्याकरता अधिकार पाहिजे. कारण हा प्रसाद सामान्य प्रसाद नाही दादा. वाड्या वस्त्या मळे तळे जिकडे तिकडे काले व्हायला लागले, त्याच्यामुळे लोकांना त्याचं महत्व थोडं कमी वाटायला लागले. नाही तर जीवनातला विशेष लाभ म्हणजे काला आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेषा लाभ संत संगी, विशेषा लाभ संत संगी, विशेषा लाभ संत संगी. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, विशेषा लाभ संत संगी, विशेषा लाभ संत संगी, विशेषा लाभ संत संगी. विशेष हा लाभ सज्जनाच्या संगतीमध्ये विशेष लाभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठेत, वैकुंठातील देवांना नाही, ब्रह्मादिक दया लाभाशी ठेंगणी, बळी भले आम्ही शरणांगत, ब्रह्मादिकाशी दुर्लभ उच्चिष्ट, नका मानो वीट ब्रह्मरस. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, तुका म्हणे काला एके ठाई भाविकाला, भाविकाला काला हा त्याच्या जागेवर मिळते. त्याची भावुकता. काल्याचा प्रसाद अतिशय अवघड गोष्ट आहे, महत्वपूर्ण आहे, विशेष लाभ आहे. का ब्रह्मादिक देवांना जो लाभ नाही तो आपल्याला मिळतो म्हणजे विशेष नाही का दादा. ब्रह्मादिक जया लाभाशी ठेंगणे, बळे भले आम्ही शरणांगत, ब्रह्मादिकाशी दुर्लभ उच्चिष्ट, नका मानो वीट ब्रह्मरस. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेषाला ज्ञानभराय तुकोबराय सावता बाबांच्या आशीर्वाद आपला हा काल्याचा प्रसाद. आणि या उत्सवाच्या पाठीमागे दादा आशीर्वादाची तर गरजच आहे. आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो ना दादा, त्या चांगल्याच्या पाठीमागे कोणातरी कृपा नजर आहे ना, कृपा दृष्टी आहे, कोणातरी आशीर्वाद आहे. महंत नवनाथजी महाराज
बाळनाथ महाराज सोमठाणेकर आणि एवढेच आहे. हे सज्जन आहे, त्याच्यात यांचाच आशीर्वाद आहे. हे माझ्या देशाचे ऋषी मुनी आहे दादा. यांनी गळ्यात टाळ घातला, भजनाला सुरुवात केली. जिथं असेल गिरी कंदारामध्ये कुठे असेल तरी तो सोहळा पार पडतो दादा. माझ्या देशाचे ऋषी मुनी आहेत. फक्त एकच आहे, आज काल्याचा प्रसाद घेत असताना काल्याच्या प्रसादाचं आपण अधिकारी का झालं ना? 18 वर्षाच्या परंपरेमध्ये आपल्याला अधिकार, कारण देवाच्या प्रसादे करा रे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी. अधिकाराची गरज आहे. मग काय अधिकार पाहिजे? ऐका ना दादा, काल्याच्या प्रसादा करता, देवाच्या प्रसादा करता तो अधिकार पाहिजे. माणूस सरळ झाला पाहिजे. सरळ स्वभाव न मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई. निर्मल मन जन सो मोई पावा, मोई कपट छल छिद्र न बाबा. निर्मळ मनाची माणसं परमात्मा का म्हणे मोकळे मन नारायण भोगास, देवाच्या प्राप्ती करता. निर्मळ मनाची माणसं पाहिजे, सरळ स्वभावाची माणसं. माणूस सरळ झाला का झालाच मन. विठाला विठाला कोणाला जर मंत व्हायचं असेल तर म्हणून अगोदर सरळ व्हावं लागेल. सरळ स्वभाव न मन कुटिलाई, जिनकी कपट दंब नाही माया, तिनके हृदय बसाव रघुराय. निर्मल मन जन सो मोई पावा, मोई कपट छल छिद्र. कपटी काय माणसं परमार्थ क्षेत्रामध्ये देवाच्या प्रसादाच्या अधिकारी नाही. आपल्याला पाठीमागे केलेली साधना, माझा भगवान तुमच्याकडे अधिकार आहे. सेवा वाया जात नाही. कोणा सेवेने अधिकार प्राप्त होतो. भक्तीने देव प्रसन्न होतो. त्यागाने आत्मा. कीर्तन चांगली ऐका दादा, तुमच्या पाया पडून सांगतो. तुम्हाला आतापर्यंत 18 वर्ष आम्ही काय केलं ऐकले दादा, पण कथा सुनिये और कथा गुनिये. विठला विठला कथा ऐका आणि थोडं मनन करा, चिंतन करा दादा. घरी जाऊन कथा कीर्तनाचं मनन चिंतन करायचं. आणि कथा ऐकत असताना, कथेला येत असताना 2 प्रकारचे पायथन पायात ठेवायचे. एक दंभाचं अहंकाराचं पायथन, दंभाचं, दुसरं अहंकाराचं पायथन. हे दोन्ही पायथन सपाटा करून यायचे दादा. इथं दंभ कुणा तुम्हाला कुठं सुख मिळू देणार नाही, कुठं आनंद मिळू देणार नाही, आणि अहंकार आनंद मिळू देणार नाही. इथं हेच चालत जातं. निरहंकारी, निराभिमानी, पवित्र होऊन इथं या. खाली होऊन इथं या. इथून भरून जायचं दादा. इथं खाली होऊन यायचं. आपल्याकडे काय आहे याचा विसर पडला पाहिजे. आपला मोठेपणा विसरून जायचं. आपल्याकडे काय आहे नाही याचा विसर पडला पाहिजे. अहंकार नको, दंभ नको, आणि सहज जगायचं, सरळ जगायचं. विठ्ठल विठ्ठल देव सर्वांना प्रसाद देणार आहे. अधिकार आपल्याला आहेच. पाठीमागच्या गतकालामध्ये केलेल्या साधनेचं फल आपल्याला आता फक्त एकच आहे, देवाचे गुणानुवाद गायल्याशिवाय आपल्याला प्रसाद घेत नाही. याची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाल काला शिव. हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गायीन तेलेला चरित्र पवाडी, राखिले सौंगडे सहित गायी. या त्या सौंगड्यासोबत गोसेवा करीत असताना माझ्या प्रभूंचे चरित्र केले. त्याचा आजच्या दिवशी उच्चार करायचा. उच्चार करण्याच्या माध्यमातून माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल विठ्ठल देव गोकुळामध्ये प्रकट झाले, तसे मथुरेमध्ये प्रकट झाले. पण आमच्या तुकारामाने धाडसाने, कृष्ण गोकुळी जन्मला, धाडसाने बरं का, तसं प्राकट्य झालं मथुरेमध्ये. तुकोबारायचं धाडस आहे ते. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळखा सुटला, हे तुकोबारायचं धाडस आहे. नाहीतर त्यांचा अवतार मथुरेमध्ये कारावासात झाला, बंदी शाळेमध्ये झाला. तुकोबारायचं धाडस आहे. तुकोबारायचा अधिकार आहे धाडसाने बोलायचं. भगवान परमात्म्याचं प्राकट्य होण्याच्या पाठीमागं नुसतं धर्मरक्षण एवढंच देवाच्या कार्याचं, अवताराचं निमित्त नाही दादा. एवढंच कारण नाही दादा. धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना, एवढाच अवताराचा हेतू नाही. आणखी काय? ऋण फेडावया अवतार केला, अविनाशी आला ताराशी. ईश्वर भक्तांच्या उपकाराची फेड देवाला करायची असते.
ईश्वर भक्ताच्या सेवेचं ऋण देवाच्या माथ्यावर होतं बरं. ऋण फेडावया अवतार केला. मग कोणाकोणाचे ऋण होते? देवाची सेवा ज्यांनी केली जाते त्यांची ऋण होते. कृत आणि त्रेता युगामध्ये माझ्या प्रभूने गायींवर फक्त प्रेम केलं होतं, सेवा नव्हती करता आली, म्हणून गोकुळात अवतार गोसेवे करताय. माझ्या प्रभूने गायींची सेवा केली म्हणून त्याला गोपाल हे नाव प्राप्त झालं. विठ्ठल आज माझं लय भाग्य आहे. सुनील भाऊ, संजू भाऊ, सुभाष भाऊ आणि सर्वांचा आज आमच्या ईश्वर भक्तांचा समूह सर्वांना प्रणाम वंदन करतात. बहुदिशी झाली याची माझं भेटी, आता वाटे मिठी न सोडावी असं झालं. तर म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, कृत आणि त्रेता युगामध्ये मी सांगत होतो, कृत आणि त्रेता युगामध्ये दोन युगामध्ये माझ्या प्रभूने गायींवर फक्त प्रेम केलं होतं, सेवा नव्हती करता आली. मग गोसेवे करता गोकुळातला अवतार आहे. गायींची सेवा केली माझ्या प्रभूने. कृत त्रेता युगामध्ये फक्त प्रेम केलं गायींवर. द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये गायींची सेवा केली म्हणून त्याला गोपाल हे नाव प्राप्त झालं. जो ज्याचं पालन करतो त्याला त्या नावाने ओळखलं जातं. गोपाल हे नाव त्यांना प्राप्त झालं. गायींची सेवा केली, पण सेवा करत असताना अनवाणी पायाने केली. फेरत बन बन गाऊ धरावत कहे तुकया बंधूला करीलिल्यात. वनावनामध्ये माझा ईश्वर गायींच्या पाठी मग अनवाणी पायाने भटकलो. अनवाणी पायाने, पायात काही घाबते नाही, मी गोसेवा करीत असते. चला, गोमातेची सेवा करण्याकरता देवाचा अवतार. दुसरी महत्वाची गोष्ट, गोपिका ह्या गद्य काळामध्ये वेद गर्भीच्या श्रुती मावल्या होत्या. त्यांचे उपकार, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना झाल्या गोकुळामध्ये, कोणी लेकी झाल्या. त्या वेद गर्भीच्या श्रुती मावल्या होत्या. कोणी सासवा झाल्या. स्वतंत्र परतंत्र जीवन, काही स्वतंत्र जीवन, काही स्वतंत्र परतंत्र जीवन आणि काही स्वतंत्र जीवन. असं कुणा सुना लेखी सासवा अशा गोकुळामध्ये वेद गर्भीच्या श्रुती मावल्या झाल्या. आणि तिसरा आनंद देवाने दिला, गोपाळांना दिला. गोपाळाशी खेळती आनंदे नाचती, कृष्णा मुचा सांगाते डो 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 डो. सर्वजण आनंदी आहे. मौली त्या नानावर आहे, त्याचं वर्णन करते. विश्व मौली नानावर म्हणतात, भगवान परमात्मा गायीन तिरीला चरित्र पवाडे, गोकुळच्या गवळीया हरिसुख फावडे, योगिया मुनिजन ध्यानी जे सुखासनी शयनी, हरी सुख फावले रे. गोपी गोधना सकळा हरी सुख फावले. हरिसुखाची अनुभूती गोपींना आली, गोपाळांना आली आणि गाय वासरांना देवाने आनंद दिला. सर्व आनंदी आहेत. आपापली कामं करायची. भगवान परमात्म्याने गाय घ्यायच्या, रानात जायचं, गोपाळांनी देवाच्या संगतीमध्ये जायचं आणि गोपिकांना जो आनंद दिला झाला तो महाराजच्या माध्यमातून दिला. माझ्या प्रभूचे महाराज व्हायचे. त्या महाराजमध्ये जेवढ्या गोपिका असायच्या तेवढे भगवान कृष्ण व्हायचे. अशी महाराज चालवाय आणि भगवान कृष्ण तेवढे भगवान कृष्ण झाले. प्रत्येक गोपिकेच्या हातात आणि प्रत्येक गोपिकेला वाटायचं भगवान कृष्णाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. असा संबंध आहे त्याचा, देवभक्ताचा संबंध असा. गोपिकांना वाटायचं माझ्यावर कृष्णाचं प्रेम. पण एक गोपिकेला विशेषत्वाने तिला असं वाटायला लागलं भगवान कृष्ण माझ्यावरच खूप प्रेम करतो. थोडा तिचा देहाभिमान जागा झाला, देहंकार जागा झाला, देहाभिमान जागा झाला. तिला वाटलं माझ्यावर देवाचं प्रेम आहे, कृष्णाचं. देवाला तेवढंच चालत नाही. अभिमान नाही तुका म्हणे त्याशी, नेदी आली काशी होऊ देऊ. त्याला अहंकार नाही, अभिमान नाही, म्हणून कोणी हबपला तो होऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि हबपला का बरं होऊ देत नाही? भजन करून हा बर्बाद होऊ नये म्हणून होऊ देत नाही. भजन तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठ. अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. गोपिकेला झालेला अभिमान देवाला चालला नाही. भगवान परमात्म्याने काय केलं जातं? महाराज चालू आहे अशा पवित्र वातामध्ये माझ्या प्रभूने त्या गोपिकेचे हात सोडून दिले. हात सोडून दिले. भगवान परमात्म्याने रासलीलेचा त्याग केला. ती गोपिका थोड्या वेळ होशमध्ये आली. तिला असं वाटलं भगवान कृष्ण माझ्या हातात हात होते. आतापर्यंत महाराज चालू होते, महाराज मग देव माझ्या संगती होता. आता देव एका कुठे गेला असेल.
आणि असं आहे दादा, जीवनातला देव गेला ना दादा, जगायची शोभा गेली दादा, मजा गेली. जसं आमच्या मातांचं सौभाग्य जिवंत आहे, पती जिवंत आहे, तोपर्यंत जगायची शोभा. पती गेला, वैधव्य प्राप्त झालं, बस जगायची शोभा गेली दादा. फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाची शोभा, खुशबू निकल जाने पर फुल बेकार होता है. फुलाचा सुगंध गेल्यावर फुल बेकार आहे, जगण्याची शोभा. देव गेल्यावर जगण्याची शोभा. जगणं बेकार आहे. त्या गोपिकेला जगणं अवघड पडायला लागलं. देवाच्या शोधा करता निघाली. तिनंही महाराज त्यागली, देवाच्या शोधा करता निघाली. आणि दादा ज्याला त्याला विचारते, कुणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता वाहिला लपाला ता खांदी, कोठे आड आली देह बुद्धी, धावा आळवा करुणा कृपा निधी. ओ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. विचारते कोणाला? जशी यशोदा माता, भगवान परमात्मा आपल्यापासून दूर गेले, आपलं लेकरू, आपला बाळ मुरारी भगवान कृष्ण दूर गेला, त्याला आई म्हणते ना, माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा. त्याच्या खुना सांगते, हाती घेऊन या फुल, अंगणी रांगत आले मुलं. तू काय कर, मी सारवित होते चूल, कैची भूल पडी आली. कुणीतरी सांगा गे सांगा. जीवनातला देव गेल्यामुळे वेड्यासारखी ती गोपिका देवाच्या शोधामध्ये निघाली. जिथं भगवान कृष्णाच्या पावलाच्या मुद्रा दिसायच्या ना दादा, तिथं माथा वंदे पदांबुजे ठेवणीला लाटव, आपला माथा टेकवायची, कपाला माती लावायची आणि कोणाला विचारायचं, कृष्ण पाहिला होता वाईला लपाला आता खांदी, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. पण भजन कसं, देवाच्या पाठीमागे जाणार, देवाकडे जाणाऱ्या सज्जनाचं भजन चालू असलं पाहिजे. देव पाहिजे ना, देव पुन्हा मिळाला पाहिजे ना. कारण अप्राप्ताची प्राप्ती याला योग म्हणायचं, पण प्राप्तीचं परिपालन त्याला क्षम म्हणायचं. त्या गोपिकेला देवाचा वियोग झाला, त्याचा वियोग झाला, ते विरहाचं दुःख करते आहे. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, भजन करते आहे. मुरारी जय माधव मदन मुरारी, जय केशव कलिमलहारी. मुरारी जय माधव मदन मुरारी, हे केशव हे माधव हे मुरारी. एक वेळा तरी भेट दिली. तिला असं वाटायचं, पण मनाने थकली, शरीराने बी थकली, आणि एका जागेवर उभी राहिली. पण माझ्या तुकोबरायचं असं सारखं लक्ष आहे, कारण सत्याचा पाठीराखा माझे तुकोबर आहे. सत्य बोले मुखी दुःखवी अनेकाच्या दुःखी. सत्याचा आचार करायचा आणि अनेकाच्या दुःखाने. त्या गोपिकेची व्यथा जाणली तुकोबरायांनी, त्या गोपीकडे लक्ष घातलं. हिला व्यथा काय, तिची काय तळमळ आहे, कुठली याला व्यथा आहे, हे तुकोबरायांनी जाणलं. त्या गोपिकेचा भाव जाणून ती गोपिका काय म्हणते, अभंगाचं प्रथम. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेवी. कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे जगदेवी.
प्राप्त असलेला भगवान तिच्यापासून दूर गेला. मी सांगितलं अप्राप्ताची प्राप्ती याला योग म्हणायचं. प्राप्तीचं परिपर्यंत क्षम तिच्यापासून देव दूर गेला. ते विरहाचं दुःख करते आहे. बरं विरहाचं दुःख त्यालाच माहिती, त्याला देवाचा योग होत होता. स्वामी विवेकानंदजी म्हणायचे दादा, जीवनामध्ये ज्याचा योग येतो ना दादा, त्याचा एक ना एक दिवस योग ठरलेला आहे दादा. 7 दिवस आपल्या सर्वांना एकमेकाचा योग आला दादा. 7 दिवस आपण एकत्र आलो. पण आता काला झाले आपण एकमेकापासून बिछडले जाणार आहोत. परिवाराचे तसंच आहे, गावाचंही तसंच आहे. एका गावामध्ये काही ऋणानुबंधाच्या निमित्ताने माणसं एकत्र येतात दादा. एकमेकापासून बिछडले जातात, दूर जातात. परिवाराचे तसं, परिवारामध्ये काही माणसं नात्याच्या संबंधातून एकत्र येतात दादा. पण परिवारामधून बी एक चालला जातो, एक चालला. म्हणून आम्ही बार म्हणतो दादा, ही चेहरे पुन्हा पाहायला मिळायची नाही. प्रेम करा एकमेकावर, सहयोग करा. तुम्हाला खायला नसतं तरी मशी तुटायची नाही दादा. फक्त एकमेकावर प्रेम करू. कारण 2 गोष्टी समाजातून नष्ट झाल्या दादा. एक परोपकाराची वृत्ती समाजातून नष्ट झाली, दुसरं माणूस प्रेम करायचं विसरले. प्रेमी सज्जनाला वियोग सहन होत नाही दादा. त्या गोपिकेला देवाचा वियोग सहन होत नाही. थक्की झाली, मनाने थकली आणि पुन्हा पुकारा करते, एक नाही या ए जग जेठी मला एक वेळेला तरी भेट. ए जगाच्या सख्या, एक जग जीवना मला एक वेळेला तरी भेट. देवाचा वियोग. घायल की गती घायल जाणे, जो कोई घायल होय. हंस नखी गती हंस जाणे, का जाणे ओ काग. हंसाची गती कावळ्याला काय करणे. जो घायल झाला देवाचा वियोग ती सहन करीत नाही. एक नाही हे जगाच्या सख्या, हे जग जीवन दादा. भगवान परमात्मा दूर गेल्यावर आमची सीतामाई सुद्धा, रावण घेऊन गेला लंकेमध्ये ठेवलं, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. सीतामाई तिथं गेल्यावर आपल्या भुलीचा शोध करायला लागली. आणि त्या त्रिजटा नावाच्या राक्षसीला विचारले, सांगवू त्रिजटे सकै आईशी मात, देईल का नेदी भेटी रघुनाथ. विर आहे, दुःख आहे विराचं. मन उतावीळ दुरी झाला पंथ, रावण सखे प्राण माझा कुड्यात ओ. सांगवू त्रिजटे सकै आईशी मात. त्रिजट्याला विचारते सीतामाई, माझ्याकडून काय अपराध झाला. माझे प्रभू श्री रामरायामध्ये मला हे वियोगाचं दुःख, विरहाचं दुःख का सहन करावं लागतंय. काही दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले. काही वस्सा पत्नी पुरुषा बिघाडिले, नकळे संचित चरणांतरले ओ. सांगवू त्रिजटे सकै आईशी मात. सांग ना, काय कुठल्या कर्माचं फल मी भोगते आहे. माझे प्रभू रामरायाचा वियोग मला सहन होत नाही. प्राण रे गोपाहे कुडिये सांडून, श्रीमुख नयन न देखता. माझी मीरा दिदी सुद्धा देवाला म्हणते, गोकुल छाड मथुरा जाओ, वामे कवन बढ़ाई. हरी तुम काय को प्रीत लगाए. बालिक मला प्रेमामध्ये अडकवलं आणि गोकुळ सोडून कुशाल मथुरेला जाऊन बसलं. काय पुरुषार्थ केलं. गोकुल छाड मथुरा जाओ, वामे कवन बढ़ाई. हरी तुम काय को प्रीत. मला प्रेमात अडकवलं. जो घाय देवाचा विरोध ज्याला सहन होत नाही, ती गोपिका म्हणते, हे जगजेठी एक नाही कन्हैया रे जगजेठी, हे जगजीवन, हे जगाच्या सख्या, हे जगजीवना. भेटसी के दवा माझी आजीव लगा. सारखा विरोध करते, दुःख करते आहे. आमच्या तुकाराम महाराज तिच्याकडे पाहिलं जात. तुकाराम म्हणजे दयाळू अंतकरण आहे, साधूचा अंतकरण. माझी तुकाराम म्हणजे दयाळू अंतकरण, साधू आहे. दया आपल्या कृपा करणेच्या माध्यमातून त्या गोपीकडे पाहिलं. तिचा भाव प्रकट करीत असताना ती म्हणते, ए जगाच्या सखे देई भेटी एक वेळ, मला एक वेळेला तरी भेट दे. कारण मी बोललो दादा, देवापासून दूर जायचं नाही दादा. देवाचा आश्रय सोडायचा नाही. देवाच्या आश्रयत राहता. खायला नाही मिळालं तरी काय बिघडायचं नाही, पण देवाचा आश्रय सुटल्यावर आपत्ती विपत्ती संकट आहे दादा. माझे दादा हनुमंत आहे, लंकेहून सीतामाईचा शोध करून आले. स्फटिक शिळे दोघं भावंड बसलेले आहे. प्रभू रामराय बसलेले आहे, बंधू लक्ष्मण आहे, जामवंत जवळ आहे, सुग्रीव जवळ आहे. त्यावेळेला हनुमंताला विचारलं, का रे दादा, फार अवघड काम केलं बाबा.
लंका जाळायचं नव्हे, पण एवढं रस्त्याने विघ्न आली. हा प्रभू खूप विघ्न आले. सगळे मला खाणारेच भेटले रस्त्याने. सुरसा भेटली, ती मी म्हणलं खाऊ का तुला, लंकिनी खाऊ का तुला, आणि सगळे खाणारेच भेटले. आणि कसं तरी आलं तुमच्यापर्यंत. एवढं अवघड काम कसं केलं त्याला. माझे दादा हनुमंतराय म्हणतात, प्रभू खरं सांग, विपत्ती जीवनात संकट तेव्हा येतात क हनुमंत प्रभू विपत्ती तब सोयी कब सोयी जव तव सुमिरन भजन न होई. जेव्हा तुझा भजन विसरतो ना माणूस, देवाचं भजन बंद पडलं ना दादा, तेव्हा संकट यायला लागतात. विनाकारण देवावर दिवस दोष देतात माणसं. अरे तुझं भजन बंद पडलं दादा, भजन बंद पडलं नाही पाहिजे. ये दुनिया कुछ भी कहे, बस देवाशी असे संबंध जोडा दादा, तुझं भजन करीत राहतात. आपत्ती विपत्ती संकट झेलीत राहतात. कारण छळ होईल तुमच्या जीवनामध्ये. कारण कलियुगी बहु कुशळ हे जन, छळतील गुण तुझे गाता. तुझ्या भजन करण्यावरच आपत्ती विपत्ती संकट येतात. ते होऊ दे. हनुमंत प्रभू विपत्ती तब सोयी जव तव सुमिरन भजन न होई. हनुमंतराय विपत्ती संकट तेव्हा येतात जीवनामध्ये. ती गोपिका म्हणते, एक वेळा तरी भेट दे मला. आणि तुम्ही गेल्यापासून माझं काय झालं अभंगाचं दुसरं चरण दुःख करते. ए कन्हैया, ए जग जीवन, ए जगाच्या सख्या, ए जीव लगा, मला एक वेळेला तरी विरह आहे, दुःख आहे. देवाच्या विरहाचं दुःख करीत असताना ती गोपिका म्हणते, प्रभू तुमचा आश्रय सुटल्यावर माझं काय झालं. आश्रय सुटल्यावर काय होतं ती गोपिका सांगते. सावधानी वेडीली मला तू मोकळून गेला. म्हटलं मोकलणं म्हणजे त्यागून जाणं, टाकून जाणं, सांडून जाणं, सोडून जाणं. मला तू मोकळून, त्यागून, टाकून, सांडून, सोडून गेला. आणि माझं काय झालं, मला सावधानी घेराव घातलं. सावजा म्हणजे हिंसक प्राणी बरं का. हिंसक प्राणी, हिंसक प्राणी म्हणजे अरण्यामध्ये राहतात. वाघ, सिंह, लांडगे, आणि ते जिभेने पाणी पितात. हे सावज, हे प्राणी मात्र दया नाही करीत बरं का. हिंसक प्राणी मांस खातात, मांस खातात. ह्या गोपिकाला हिंसक प्राणी कोणते आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार याचे बळफार. हे ह्या सावजांचा अगोदर भजण्यावर अटक होतो बरं का. भजण्यावर भजन, भजन बंद पडतं अगोदर. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भशन मार्गीचे मांग मारक जे. भजन मार्गातले मोठे शत्रू काम, क्रोध अधिक विकार आहे. ती गोपिका म्हणते, त्यांनी मला घेरावा टाकला. भजन चालू असलं का, जहा राम है वहा काम नाही, जहा काम है वहा राम नाही. जिथं भजन चालू आहे ना तिथं विकारांना चाली नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. तिथं विकार चाल करीत नाही. आणि जिथं भजन बंद पडलं मग ती सावधानी वेढीले. देवाचा आश्रय सुटला दादा. म्हणून काही प्रश्न देवाचा विसर पडू द्यायचा नाही. आठवे देव तो करावा उपाव, यर ते जेवाव खटपट, वही बा जागा, वही बा जागा.
वावगा कागा शिनशीर देवाचा आठव काही झालं पाहिजे. हे कन्हैया हे जगजेठी सारखी पुकारा करते आहे. आणि तुम्ही गेल्यापासून माझं काय झालं. सावजानी वेढिले. ही मंडळी सावज हिंसक प्राणी घेराव घालतात. हे विकार घेराव घालतात. पण हे विकार म्हणजे असे आहे डे नाईट काम करतात. रात्रंदिवस काम करतात. डे नाईट. बोले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर. गुंफा करिता ती पोखर. आपल्या वरून काय दिसत नाही पण आतून गुंफा पोखर काढतात. आतून माणसाला हलकं करतात. पोखर काढतात. याचा नका करू अंगीकार गा. काम क्रोध मज मत्सर दंभ अहंकार याचे बडफार. ही मंडळी. बरं हे हिंसक प्राणी अरण्यातले जे हिंसक प्राणी आहे ते काय करतात माहिती आहे. मांसाहार करतात. पण मांसाहार करणारे जे असतात ना ते जिभेने पाणी पितात. बरं त्यांच्या पाणी पिण्याचा आवाज येतो. आपला कोणाचा येत नसेल नाही. आपण सगळे ओठाने पाणी पितो. सगळे ओठाने पाणी पिणार. ओठाने जे पाणी पितात ना त्यांनी मांसाहार करायचा नाही. शास्त्र सांगतं जिभेने पाणी पिणाऱ्या करता मांसाहार आहे. जिभेने त्यांच्या पाणी पिण्याचा आवाज येतो. पाहतो हे प्रत्येक प्राणी जेवढे मांसाहारी प्राणी आहे ना तेवढे त्यांच्या पाणी पिण्याचा आवाज येतो. आपण ओठाने पाणी पितो म्हणून आपल्याला ते वर्ज्य आहे निषिद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल माना नका मान. ऐको नायको कथा कोणीतरी जाऊन या घरी निजो सुखी. पण कसं आहे आमच्या व्याध गादीद्वारा आम्ही काही पण उपदेश करीत नाही दादा. पाया पडू विनंती करून सांगायची ये करो ये न करो ये अच्छा आहे बुरा आहे उचित आहे अनुचित आहे धर्म आहे अधर्म आहे नित्य आहे अनित्य आहे. या गोष्टी नाही सांगणार तर कीर्तनकार महाराजांनी दुसरं काय सांगायचं दादा. बायका पोरांचं तुम्हाला सगळं माहितीच आहे. ते सांगून काय तुमचा वेळ मौलिक वेळ आहे दादा. तुमचा वेळ किमती वेळ आहे. तुम्ही इथं 2 तास घालवता म्हणजे पदरात तर काही लाभ तर काही झाला पाहिजे ना दादा. जे तुम्हाला माहिती आहे तेच आम्ही बघायचं. मग फायदा काय कीर्तनाचा. विठ्ठल विठ्ठल कथा कीर्तन म्हणजे आता काय झालं दादा. कथा कीर्तन माणसं नुसते हसल्यावाडी घालून राहिले. कीर्तनात माणसं हसायला लागले आणि संसारात नुसतेच रडायला लागले. सिस्टमच बिघडलं. तुमचं नाही आमचं बिघडलं. आमचं सिस्टम बिघडलं. कथा कीर्तनामध्ये हसायला लागले नुसतेच हसायला लागले हो. आणि संसारात नुसतेच रडायला लागले. उलट करून टाका दादा. कथा कीर्तनामध्ये देवा करता रडायला यायला पाहिजे. संसार हसत हसत करायचा आहे दादा. असं उलट करून टाका. काय मजा येईल बघायला. हसत हसत संसार करा. हसते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो गीत गाते रहो. पण हसत हसत संसार केल्याचे लाभ सांगून जातो तुम्हाला दादा. हसत हसत जर संसार तुम्ही केला ही जीवन यात्रा कधी संपून जाईल तर पता लागायचा नाही. आणि तेच रडत रडत संसार केला मरणाची वाट पाहावी लागेल. विठ्ठल संसार हे परमात्मा सांगतो. तुम्हाला कीर्तनामध्ये जर देवा करता रडायला नाही आलं तर मग घरी रडशाल का देवा करता. घरी देवा करता नाही. इथे झालं. कंठी प्रेम दाटी नैने निरलोटी हृदय प्रगटे राम रूप. इथं रडायला आलं पाहिजे. हे सिस्टम बिघडलं त्याच्यामुळे. चला तुकोबाराय म्हणतात ती गोपिकाचा भाव प्रगट असं महाराज म्हणतात. सावजानी विडिले. मला सावजांनी घेराव घातला. मला मोकळून गेला मला त्यागून गेला मला टाकून गेला. हा काय पुरुषार्थ नाही. मी मीरा दीदी म्हणते ना गोकुल छाड मथुरा जाओ वामे कवन बढ़ाई हरि तुम काहे को प्रीत लगाई. प्रीत लगाई पर दुख दिन हो कैची लाज नाई हरि तुम काहे को प्रीत लगाई. हे मालिक मला प्रेमात अडकवलं. मला त्यागून गेला मला टाकून गेला मला सोडून गेला. आणि दादा ती गोपिका दुःख करते आहे. आपल्या भुलीचा शोध घेत चाला दादा. आपलं कुठं काय चुकलं काय काय कारण आहे. भगवान परमात्मा प्राप्त असला हातात हात असताना प्राप्त असला भगवान आपल्यापासून दूर का गेला. माणसं भुलीचा शोध घेत चालला. भुलीत बरं भुलीचा शोध घेताना लोकांतात नाही घ्यायचं. एकांतात जाऊन रडत बसायचं. देवाच्या समोर जाऊन रडत बसायचं.
माझं काय चुकलं. हे गावातले जे मंदिरं असतात ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये गावातलं मंदिर त्या गावचं ते न्यायालय आहे. तिथं न्याय मागायचा बघा. हे न्यायालय आहे. मंदिर लोकांना दाखवण्याकरता नाही, आमच्या गावचं ते न्यायालय आहे. तिथे येऊन रडा दादा, तिथे देवाजवळ न्याय मागा. मालिक, हे भगवान माझं काय चुकलं. आणि आपली आपली भूल ठीक करी चालत. रोजचा हिशोब किताब बरोबर ठेवा दादा. भविष्याची चिंता वाढणार नाही. भविष्याची फार मोठी दुःख आहे दादा. भविष्यामध्ये खूप अडचणी आहेत. वर्तमान ठीक केला होईल काय, भूतकाळाचा तुम्हाला विसर पडून जाईल, भविष्याची चिंता मिटेल आणि तुमचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरेल. विठ्ठल विठ्ठल वर्तमान जपायचा, भुलीचा शोध घेत चालायचा. माझं काय चुकलं. मोठी माणसं जीवनामध्ये काही दुःख जर आलं ना, माझं काहीतरी चुकलं, माझ्या काही चुकीचे परिणाम, माझ्या भुलीचे परिणाम आहे. आपण काय करतो, भूल शोधतो पण लोकांतामध्ये शोधतो. लोकांतामध्ये भूल कळते का दादा, आपलं काय चुकलंय कळत नाही. इथं सगळी झाकाझाकी चालू आहे. ये नेत्याचे झाकायचे, ते याचे झाकायचे, सगळ्या झाकाझाकीमध्ये काम चाललं. पण झाकाझाकी किती दिवस चालणार. चुकीच्या कर्माची दुर्गंध एक दिवस येणारच आहे दादा. बचके राहिनाजी फार सांभाळून जगायचंय दादा. चुकीच्या कर्माचं फल दुर्गंध, शेंट नाही येणार. शेंट तुमच्या चुकीच्या कर्माचं फल चुकीचंच राहणार, दुर्गंधच येणार दादा एक दिवस. ही झाकाझाकी करायची, यांनी त्याचे दोष दाखायचे. आणि जरी एखादे दोष प्रगट ती कीर्तनामध्ये नाही, एकांतात त्याची मुलाखत घ्यायची, भेट घ्यायची. दादा अरे तुझं जे जगणं आहे ना, तुला कलंकित करणार आहे. तुझं एवढा मोठा चांगला माणूस, पवित्र जीवन जगणारा, आणि तुझं जे चुकीचं कर्म तुला कलंकित करणार आहे, हे निंदनीय कर्म आहे असं त्याला समजून सांग. पण इथं मात्र भुलीचा शोध घेत चालत, भुलीचा शोध घेत. ती गोपिका म्हणते माझं काय चुकलं. आतापर्यंत देव माझ्या संगतीत होता. अभंगाचं तिसऱ्या चरण माझ्या संगतीमध्ये होते, माझ्या हातात हात होते, महाराज चालू होते, येतवरी होता संग. पण काय करावं, देव एकाएकी दिशेने असा झाला. अंग अंग लपविले एका. देव येताना थोडा बदल होतो, येताना थोडं बदल करतो. देव घराला नंदाची गावा, धन्य त्याच्या दैवा. देव आले, देवाची तिखून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसारास. देवाची ते खून करावे वाटोळे, अपना वेगळे राहून. ईश्वर भक्ताला आपल्या वेगळा राहू देत नाही दादा. आणखी काय बदल होतो, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. सगळं काही घडत देव आल्यावर. ऐका ना दादा, पण देव जाताना मात्र स्मशान करून जातो, तुमच्या पाया पडून सांगतो. स्मशान, स्मशान कळतं ना तुम्हाला, काय नाही, सगळं स्मशान करून जातो देव. जिथं आला देव, जिथं देव आला, सगळ्या प्रकारचं वैभव घेऊन येतो जात, सगळ्या प्रकारचं वैभव. कोणाच्या कुठल्या गोष्टीची याला उणीव राहत नाही. देवाची ती खून ज्याच्या घरी आला, ते घर
आणि आजही बघा जिथं देव आहे तिथं प्रसन्नता आहे. म्हणून कधी काळी आपल्या मनात कधी आलं पाहिजे दादा, ज्या गावामध्ये एखाद्या निष्काम साधूचं येणं जाणं आहे ते गाव सुरक्षित आहे. ज्या परिवारामध्ये एखाद्या निष्काम साधूचं येणं जाणं आवागमन आहे तो परिवार सुरक्षित आहे. आणि या देशाची सुरक्षितता तरी का बरं आहे? का बरं आहे? अनेक प्रकारचे अटॅक होतात अनेक वेळेला, पण हा देश सुरक्षित का आहे? ऐकन दादा, या देशाच्या पूर्वेकडून भगवान जगन्नाथचं आपल्याकडे लक्ष आहे. या देशाच्या दक्षिणेकडून रामेश्वराचं भगवान रामेश्वराचं आपल्याकडे लक्ष आहे. या देशाच्या पश्चिमेकडून भगवान द्वारकानाथाचं आपल्याकडे लक्ष आहे. या देशाच्या उत्तरेकडून बद्रीनाथ केदारनाथाचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि आणखी सांगू, सर्वांच्या मध्यभागाला माझा पंढरीनाथ बसला. एवढी मुक्ती सुरक्षा कवच केवढं मजबूत आहे. आणि दादा एवढं साधू संतांची भूमी आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सावता बाबा, साधू संतांची पवित्र भूमी आहे. म्हणून या पवित्रतेमध्ये कोणाचं काही चालत नाही. अनेक अटॅक झाले असतील या देशावर, काही चालत नाही, काही धकत नाही, काही चालत नाही. म्हणून दादा सुरक्षा पाहिजे. आणि त्यात झालं काय दादा, आपली मंडळी ही आजचा युवा देशाचा कर्णधार आहे हेच विसरून गेला. आणि तुम्ही बी जबाबदारीची मंडळी आहे दादा, तुम्ही बी या माऊल्यांची सुरक्षा शासनाकडे देऊ राहिले. माऊल्या सुरक्षित नाही, यांची सुरक्षा पहा. अरे दादा तू बी सुरक्षित नाही आणि तू सुरक्षित नसल्यामुळे त्या सुरक्षित नाही. आणि त्यांची सुरक्षा त्यांच्याकडे पडते, त्यांना तर त्यांचं पडलं. विठाला विठाला ते कुठं सुरक्षा देते त्यांना, आणि त्यांना यांची सुरक्षा शासनाकडे द्यायची. आणि तुम्ही काय नुसतं एवढ्याच कामाची. तुमच्या हातात काय नाही, तुमचं शौर्य आहे, तुमची वीरता, तुमचं जीवन बुऱ्या नजरेने एखादं कोणी पाहिलं नाही पाहिजे आमच्या मातेकडे. असं कारण या देशाची पवित्रताच अशी आहे. तीन सजावत देश को सती सज्जन और शूर, तीन लजावत देश को कपटी काय राव. हे तीन देशाची लज्जा घालून देतात, कोणी वाकड्या नजरे पाहिलं नाही पाहिजे. याच्याकरता आपलंच म्हणून आता प्रत्येक गावामध्ये महापुरुषांचे पुतळे उभारले जात आहेत शौर्य प्राप्त होण्याकरता. जाणता राजा महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचे पुतळे उभारले जाते. त्या पुतळ्याकडे पाहिल्यावर एक वीरता स्फूर्ती दादा, रक्त सरसळ करतात. आणि अशा वेळेला कारण या देशाची कुलीनता शालीनता सांभाळण्याचं काम आमच्या साधू संतांनी केलं दादा. आजची प्रसन्नता, आजचा आनंद, आजचा भजनानंद हे सगळं काही सांभाळण्याचं, धर्मरक्षा, श्रुतिपथ रक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता शालीनता सांभाळण्याचं काम साधू संतांनी केलं दादा. तुम्ही का करता? तुम्ही का करीत नाही? तुमच्याकडे तुमच्या जबाबदारी टाकून दिली दादा. गेले दिगंबर ईश्वर युवती राहिल्या त्या, त्यांनी तुमच्या जबाबदारी टाकली दादा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. धर्मरक्षा, श्रुतिपथ रक्षा, राष्ट्ररक्षा, म्हणजे धर्माच्या घोषणा नाही द्यायच्या दादा. धर्म का जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण. तुम्ही कॅच करताना पण नाही तर मी यांना घालील. विठाला विठाला हरी विठाला 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 विठाला. बरं कॅच करायला बी तुमच्याकडे जागा बी पाहिजे ना. अगोदरचीच भरून गेले मोबाईल, आता ते डिलीट करायचं टाकायचं ते काही शक्य राहिलं नाही. पण तरी जेवढं भरता येईल तेवढं भरा. चांगलं चांगलं बरीच जा चांगलं जीवनामध्ये हे तवरी होता संग. आता पण देव माझ्या संगती होता, पण देव या काय की का गेला, दूर का गेला, आपलं काय चुकलं. अंगांगला पळ देव दिसेल असा झाला. येताना ऐश्वर्य घेऊन येतो, ऐश्वर्य असा येतो. संपदा तयाची न सरे झाल कल्पांती, मिळविला भक्ती देवलाभ, लाभ तया झाला संसारा येऊनी, भगवंतरुनी भक्ती केला. संपदा तयाची न सरे कल्पांती, कल्पांती संपत्ती संपत नाही जिथं देव आला तिथे. देवाची ते खून आला ज्याच्या घरा. संपदा तयाची न सरे कल्पांती, मिळविला भक्ती देवलाभ, लाभ तया झाला संसारा येऊनी, भगवंतरुने भक्ती केला. इतर सख्या जवळ येतात, अरे सखी तू आता विरह करते आहे, दुःख करते आहे, एक वेळा तरी भेट दे म्हणते.
मी त्या होता वाहिला लपाला आता खांदी देव एका एक दिशेने असा झाला माझ्या हातात हात होते महाराज चालू होती मग तेव्हा प्राप्त असलेला भगवान तुझ्यापासून दूर का गेला अभंगाचा शेवटच्या चरण तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे तुका पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे तुका पाहिले मागे तुका पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे जग जेठी एवढ्या देई भेटी एक वेळा बार बार पुकारा करते ती गोपिका ती सखी एक नाही एक वेळेला भेटते मी तर सगळ्याची चौकशी करायला अरे सखी आता तू बार बार म्हणते एक वेळेला तरी भेट तूच बोलते माझ्या हातात हात होते महाराज चालू होती माझ्या हातात हात होते आणि भगवान परमात्मा महाराज करीत असताना दादा एवढी जवळीक असताना देव तुझ्यापासून दूर का गेला ती गोपिका त्याचं कारण सांगते मी थोडं मागं वळून पाहिलं टाळकऱ्यांकडे नाही ती म्हणते थोडं संसाराकडे वळून पाहिलं एवढं पवित्र वातावरण संसाराकडे वळून पाहणं दादा नजर हाटी दुर्घटना घडली
तोंड जरी इधर उधर झालं ना दादा, थोडं देवापासून दूर थोडा जरी गेला माणूस, पतनाला वेळ लागत नाही. चुकीच्या संगमी थोडा जरी गेला माणूस, सामान्यकरण व्हायला वेळ लागत नाही. सामान्यकरण होऊ नये त्याच्याकरता दादा पवित्र संगतीमध्ये जीवन घालवा. खायला नाही म्हणणं, कोणी मानणार न मानू द्या, जा काय मतलब नाही. मानलं तो देईल काय, न मानेल तो नेईल काय. मानणारा काही देत नाही, न मानणारा काही नेत नाही. संगती चुकलं नाही पाहिजे. ती गोपिका म्हणते मी थोडं संसाराकडे वळवून पाहिलं. संसाराकडे वळवून पाहण्यासारखं काहीच नाही. तो रोज बदलत राहा दादा, रोज नित्य बदल हा त्याचा स्वरूप आहे. संसार रोज बदलत राहतो. आजचा संसार आठवड्याने दिसणार नाही, आठवड्याचा पुन्हा महिन्याने दिसणार नाही, महिन्याचा पुढच्या वर्षी या दिवसात दिसायचा नाही. नित्य बदलणं त्याचं स्वरूप आहे. त्याच्याकडे बार बार वळवून पाहायचं काहीच कारण नाही. तुम्ही तेवढं काय. ती गोपिका म्हणते मी माझ्याकडून ती गलत झाली, ती भूल झाली. तुका म्हणे पाहिले मागे. संसार म्हणजे खरं सांगू माणसं त्याला रेल्वे गाडी समजायला लागली. डब्याच्या पाठीमागे डबा, डब्याच्या पाठीमागे डबा. संसार रेल्वे गाडी नाही, संसार नदी आहे. नदी जशी मोड घेत चालते दादा, वळण घेत चालते, तसा संसार बार बार वळण घेतो, मोड घेत चालतो. त्या मोडावर रडत नाही बसायचं, भजन करायचं, देवाचा आठव करायचा, त्या मोडावर चिंतन करीत बसायचं, त्या मोडावर रडायचं नाही. आणि संसार नदी आहे ना, मोड येणार. कभी सुख है कभी दुख है, उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते, परायो दुख अपनाए उसे इंसान कहते. कोई धनवान हो कितना, कोई इंसान निर्धन हो, कभी सुख है कभी दुख है, उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए. अरे दादा कधी सुख येणार दुःख येणार, घाबरायचं नाही दादा. त्या मोडावर रडत नाही बसायचं. आणि संसारात रेल्वे गाडी नाही समजायचं, नदी समजायचं. रेल्वे गाडी बरेच माणसं रेल्वे गाडी समजतात, डब्याच्या पाठीमागे डबा. अरे दादा तसं नसतं रे. एखादा डबा इगतपुरीला कट होईल, एखादा डबा नाशिकला कट होईल, एखादा डबा मध्य रेल्वेचं सांगू राहिलं बरं का, तुमची रेल्वे नाही, मध्य रेल्वे सांगू राहिलं. एखादा नांदगावला कट होईल, एखादा चाळीसगावला कट होईल, एखादा जळगावला कट, मुंडकच भुसावळकडे जाईल. तरी मुंडक्याच्या ध्यानात येत नाही काय, मुंडकच राहणार शेवटी. डब्याच्या पाठीमागे डबा हे संसाराचं स्वरूप नाही. संसार सारखा मोड घेत चालतो दादा, दुःख सुख. म्हणून ती गोपिका म्हणते मी पाहायला नको. देवाचा आश्रय होता, देवाच्या हातात तेवढं पवित्र वातावरण, महाराज चालू आहे, आणि मी त्या संसाराला वळवून पाहिलं. तुका म्हणे पाहिले मागे. एवढ्या वेगे अंतरला, तेवढ्याच अवकाशामध्ये देव माझ्यापासून दूर गेला. पुन्हा धावा करते कान या रे जग जेठी, देई बेटी एक वेळा विठोबा रखुमाई. विठोबा टोपी घाला, टोपी घाला. विठोबा रखुमाई, जगत्रय दिवा, देवाधे देवा जगत्रय दिवा. केशवा विनंती माझे,
सेवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आई से देई प्रेम काही करा आई से देई प्रेम काही करा आई से देई प्रेम काही देवादी देवा जगत्रय जीवा परेशे केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा सगळ्या जगाचं जीवन असणाऱ्या भगवान परमात्माकडे तुकाराम महाराज प्रेमाचं दान मागतात. तुकोरा प्रेम तरी कशा करता मागित असते देवाकडे. माझी वाणी तुझे वर्णे गुण माझ्या वाणी सतत तुझे गुणानुवाद गाण्याकरता मला प्रेम दे आणि तुकोरा देवाच्या बाळीला प्रारंभ करतात. भगवान परमात्मा प्रगट झाले. मथुरा कारावास आहे, बंदिशायला कुलपा कोंडी आहे आणि दादा आकाशवाणी झाली. आकाशवाणी दारा कळालं वसुदेव बाबा नंदाच्या घराला मदने गोकुळाला आकाशवाणी दारा कळालं. आणि कळालं म्हणजे नुसतं कळालं नाही, गावाचा बी पत्ता मिळाला आणि घराचा पत्ता मिळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मजने गोकुळाचा पत्ता मिळाला, गावाचा पत्ता मिळाला, नंदबाबाच्या घराचा पत्ता मिळाला. वसुदेव बाबाला सोपं झालं देवाला नेणं. देवाला डोक्यावर घेतलं. वसुदेव बाबांनी गोकुळाच्या रस्त्याला लागले. रस्त्यावर यमुनामाई प्रतीक्षा करत होती. माझा भगवान या दिशेने येईल, मला दर्शन. आता कणी सत्यनारायण बाबाची पोथी चालू झाली समजायची. पण सत्यनारायण बाबाची पोथी नाही. तर सत्यनारायण बाबाच्या पोथीमध्ये माणसं कोणी पत्त्या खेळतात, कोणी तिकडं काही करीत राहतात. तसं काही करू नका. पण सत्यनारायणची पोथी म्हणजे मतलब मी आता थोडा स्पीडली बोलणार आहे. त्याच्यामुळं कारण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपल्याला 9:09 संपवायचं आहे ना. त्याच्यामुळं कमी वेळेमध्ये आपल्याला थोडं तुम्ही लक्ष घाला बरं. थोडं लक्ष घाला. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं. गोकुळाच्या रस्त्याला लागले. रस्त्यावर यमुनामाई प्रतीक्षा आपला पाय खाली सोडला. यमुनामाईला दर्शन दिलं. आणि दादा यमुनामाईला दर्शन दिल्यावर भगवान परमात्मा गोकुळात घेऊन गेले. वसुदेव बाबा यशोदामाच्या कुशीत त्या बाळाला सोडलं. तिथून माया घेतली. माया मथुरेला आली. मथुरेचे वातावरण बदललं. भगवान परमात्मा गोकुळात गेले. गोकुळातले वातावरण बदललं. पण मायेचं वातावरण इकडे तयार झालं. रडे माया कर्या कान नामा मने उठले दूध. दूध मंडळी जागे झाले. माया रडते आहे, छाती ठोकते आहे, कंसाकडे जातात. आणि मला असं वाटतं या मायेच्या वातून आपण जास्त वेळ थांबायचं. आपण लवकर आनंदाच्या वाटत कुकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्णनंदा घरी आनंदाला आणणारी गुडिया तोरणे गुड्या उभारल्या, तोरण बांधले, कथा कीर्तन चालू झाले. बरं लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपतप. कुठं गुरुकुलामध्ये शिकायला गेलं नाही, सासानेच करायला लागले. ते भिंपलास केदार पिलू सारंग कुठं शिकायला गेलं नाही, सगळे राग गायला लागले. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत. करे ती कथा गाती गाणे गायन करायला लागली, कथा कीर्तन करायला लागली. भगवान परमात्मा नंदबाबाच्या घरी आनंद उत्सव साजरा. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. यशोदा को लालो भयो जय कन्हैया लाल की. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी पर्यंत दर्शन बारी होती नंदबाबाच्या दारात. दर्शन द्वादशी पर्यंत 5 दिवस. बरं का, 5 दिवस. अष्टमी प्रागट्य अष्टमीला, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी. द्वादशी पर्यंत म्हणजे 5 दिवसापर्यंत दर्शन बारी होती नंदबाबाच्या दारात. आणि 5व्या दिवशी माझे बाबा भगवान शंकर दर्शना करता येत. नंद दुबारे एक जोगी आयो शृंगीनाद बजायो. मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो. माझे बाबा भगवान शंकर बाला जोगी होऊन येतात. बाला जोगी बाहेर कोणी अतिथी देवता आले. यशोदा तिने स्वर्ण पात्र घेतलं. ले भिक्षा चली नंदराणी कंचन थाल धरायो. मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो. बाला जोगी आईने पाहिलं कोणी अतिथी देवता आहे. यशोदा मातेने पाहिलं, सुवर्ण पात्र म्हणून भिक्षा भरली. त्या अतिथी देवताला माझे बाबा भगवान शंकर ओळखलं नाही दादा. आणि बाबाला काय म्हणतात, लो भिक्षा आओ आसन पर जोगी मेरो बालक है डरायो भोले.
आसनाचा स्वीकार करा, भिक्षाचा स्वीकार केला. बाबा शिवजीला वाटलं किती भोळी माता आहे, हिला माहित नाही. त्याला बाबा शिवजी काय म्हणते, ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ना ये कांचन माया. आला कशाला, आपले लाला का दर्शन करा दो मैया, मैं दर्शन को आयो. अरे मैया, तुझ्या लालाच्या दर्शनाकरता जोगी आलेला आहे. आईने उदात्त अंतकरणी बाळाला बाबा भगवान शंकराच्या हातात दिलं. भगवान शंकरने या बाळाच्या चरणाचं चुंबन घेतलं, उराला लावलं, चरणाचं चुंबन घेतलं, प्रदक्षिणा केली. पंचदेव परिक्रमा करके शृंगीनाद बजायो, बलियारी श्याम कन्हैया की जुग जुग जीव तेर जाओ. ए लाला, युगा युगा जगणं हो, असा आशीर्वाद दिला या बाळाला. बाबा 5व्या दिवशी गेली. 6व्या दिवशी पुन्हा वातावरण बदललं झालं, दर्शन बारीच खत्म झाली. मग मारण्याची लाईन लागली. प्रारंभाला आली पुतना. पुतना आई होऊन आल्यामुळे देवाला असं वाटलं चला मारायला काही ना, पण आई होऊन आली ना. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज सौरसुधीला पुतणे की जे विषाचे स्तनपाने मारू आली. आई होऊन आली ना. स्तनपान कोण करतं, आई करते ना. मारायला काही ना, पण आई होऊन आली, तिला मुक्ती दिली. मोठमोठी राक्षसी यायला लागली देवाला मारायला. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणे बुडविले. अगासूर, बकासूर, शक्टासूर, भरीभरून मोठमोठे बलदंड यायला लागली देवाला मारायला. भगवान परमानंद सर्वांचं निर्दळण केलं. माझा ईश्वर थोडं वाढीला लागला. अवताराचं प्रयोजन ध्यानात घेतलं. समाज करणं, अध्यात्म करणं, शास्त्र करणं, राजकारण. अवताराचा हेतू काय आहे हे ध्यानात घेतलं आणि कार्याला जरा गती दिली. माझ्या प्रभूने मोठ्याला गोपाळनं जवळ बोललं, काय दादा कसं चाललंय तुमचं, बरं चाललं ना. कोरोनात माळी गेल्या होत्या ना, काय नाही म्हणलं, घातलीच नाही म्हणजे. आमची गेली कशी काय, घातलीच नाही अजून. बरं काय घातली नाहीत ना, मग आता घालून गेला. तुला असं वाटतं का कोरोना लय लांब गेला असं? कोरोना लय लांब नाही गेला दादा. अरे दुःख अरिष्ट जीवनात घेतच जाणार, जगायचं कसं एवढंच. आणि ती शिकवण फक्त इथे मिळते. माझ्या ज्ञानावर कसं जगायचं, कसं मरायचं ते कीर्तनात कळतं. घरी नाही, घरी तर उलटे आजार वाढत राहतात. व्याधी मुक्त जीवन जगण्याकरता, प्रसिद्धी करता, नावागावा करता काही करू नका जात. आपलं जगणं सुंदर झालं पाहिजे, आपल्या भविष्याची चिंता मिटली पाहिजे. आपल्या भूतकाळाचं, आपली येणारी पिढी, धनाच्या संग्रहाने कोणी सुखी झाला नाही दादा. येणाऱ्या पिढीला संस्कार मिळाले पाहिजे. एवढंच एक माध्यम आहे. हेच माझ्या ज्ञानोबाचं व्यासपीठ, दुसरं काही करीत नाही दादा. बस येणाऱ्या पिढीला चेतना, ऊर्जा, ताकद, त्यांना भविष्याचा प्रवास करतात. पिढ्यान पिढ्या सुखी करण्याचा एकमेव उपाय एवढाच आहे दादा. बालगोपाल सर्व भगवान परमानंद सांगितलं, बाबा मोठ्या गोपाळानं सांगितलं, बाबा जरी तेव्हा तुम्ही जीवनभर तुम्ही कोणाचे होऊन राहा, सक्का भाऊ, चुलत भाऊ, आत्या भाऊ, मावस भाऊ, कोणत्या भावाचे होऊन जगा, पण जाताना भगवान मेरे आहे, मैं भगवान का हूं, देवाचे होऊन जा. दादा तुमच्या पाया पडून सांगतो, देवाचे होऊन जा बस. देवाचे होऊन जाताना देवाचे होऊन जा बस. कारण आपण देवाचे अंश आहोत, माझ्या प्रभूचे अंश आहोत. शेवटी हा अंशी त्याला मिळाला, जन्माचं सार्थक झालं. देवाचं होऊन जा. मोठ्या गोपाळानं अंतर्मुख ईश्वर साधनेकडे लावलं. नंतर बालगोपाळांकडे लक्ष घातलं. ज्यांच्यावर मानेवर धुरा आहे, आज राष्ट्राची धुरा आहे. आजचा युवा, मी बोललो, देशाचा कर्णधार आहे. आजचा युवा त्याच्या गावचा कर्णधार, त्याच्या समाजाचा कर्णधार, त्याच्या परिवाराचा कर्णधार मतलब नैया चलाने वाला कर्णधार आहे. त्यांनी जबाबदारी जीवन जगायचं. बालगोपाळांना बोललो, काय दादा, अरे तुम्हाला काही खायला प्यायला काही मिळतं का नाही? त्याच्यामध्ये देवाचा एक लाडला भक्त होता, त्याचं नाव होतं मनसुख नाव होतं त्याचं. ते मनसुख नाव, का रे मनसुख काही खातं पितो का नाही? मनसुख आमच्या ऋषिकेश महाराज सारखं लयच पतला हो, ये तरी बरं आहे थोडं. महाराज बरे आहे थोडे, लयच पतला होता. इथं हा प्रत्येक भाऊ असा होता, थोडा असा पतला होता. का रे मनसुख, अरे तो तनसुख काय नाही ना रे, तू काही खातं पितो का नाही? देवा आम्ही गरीब गौराची लेकरं आहोत, आम्हाला कोण खायला देईल? अरे मग शेजाऱ्याकडे मागून घ्यायचं. अरे शेजारी इकडे गरीबाला देतात का रे? तुला माहित नाही अजून शेजारी यायचं. शेजारी गरीबाला देत नाही, शेजारी त्याला देतात का ज्याला रात्रीचं आजीर्ण झालं, त्याला इनो घ्यायची वेळ आली, त्याला म्हणतात 2 घास खा.
त्याला रात्रीच जिरलं नाही रे दादा, तो आता युनो घ्यायच्या मार्गावर आणि त्याला म्हणतात दोन. मी माझ्या पदरचं काहीच बोलत नाही, कधीच बोलत नाही. माझे तुकोबराय म्हणतात एकाशी देखोनी लपवी भाकरी, ज्याला गरज आहे त्याला पाहतात भाकरी लपवतात, आणि ज्याला गरज नाही त्याला आड पडून त्याला भोग करतात. दोन घास तरी खावं गरीबाच्या घरी. अरे गरीबाच्या घरी गरीबाला जीव घाल ना, मग असं काय करतो याड्यासारखं. एकाशी देखून लपवी भाकरी, एकाशी आड पडून होकारी. मनसुख म्हणतो देवा अरे आम्हाला गरीबाला देत नाही कोणी, आम्ही गरीब गुराची लेकर राहा. देवांनी सांगितलं बाबा मी तुम्हाला पोटभर खायला, पण माझं ऐकावं लागेल. अरे बाबा काय सांगायचं सांग. आजही देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, तुम्हाला मी तृप्ती होईपर्यंत खायला देणार आहे, पण माझ्या घरचं नाही, सगळं बाहेरून आणणार, ते बी चोरी करून आणणार. देवा चोऱ्या, हा माझं आता हेच काम आहे, या अवतारामध्ये हेच काम, तुम्हाला पोटभर खाऊ घालायचं. कारण तुम्ही माझ्याकरता लय कष्ट घेतले. त्रेतायुगामध्ये तुम्ही रानातला पाला खाऊन जय श्रीराम म्हणून मला मदत केली, ती सगळी वानर मंडळी सगळे गोपाळ झाली. रानातला पाला खाऊन मला मदत केली. हे देव तिची उतराई, कुणाच्या ईश्वर भक्ताची उतराई देव ठेवत नाही बरं. त्रेतायुगाची उतराई द्वापारामध्ये दिली दादा माझ्या प्रभू. त्यांना लोण्याचे गोळे खायला द्यायचे, त्यांना एकत्र केलं, संघटित केलं, आणि त्यांना सांगितलं बाबा आपल्याला मंडळ स्थापन करायचं. कारण चोऱ्या करायची म्हणजे संघटना पाहिजे, चोऱ्या करायची म्हणजे संघटना पाहिजे. मंडळ स्थापन, कुठलं मंडळ ऐका ना दादा, मंडळाचं नाव तर ऐका, सदस्य घेऊन जा. बाल गोपाल चौर्य विद्या प्रचार मंडळाची स्थापना झाली. कोणतं मंडळ? बाल गोपाल चौर्य विद्या प्रचार मंडळ. एका गोपाळ तेव्हा या मंडळाचा हेतू काय तुझा, कशा करता याची स्थापना करतोय? बरं स्थापना करीत असताना तुझं वय लय कमी, तू या मंडळाचा संस्थापक बी आहे ना अध्यक्ष बी आहे, या मंडळाचा अर्थ काय, कशा करता असतात? अरे ते म्हणाले या चौर्य विद्याचा प्रसार कफल नावाच्या ऋषींनी केलेला आहे. हे मंडळ जे या मंडळाचा कफल नावाच्या ऋषींनी केलं, चौर्य विद्याचा प्रसार केलेला आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, एखाद्या गोपिकेच्या हाताला जर तुम्ही लागले, चोरी करताना सापडले, तर 3 वेळेला कफल्लम म्हणायचं, पळून जायचं. तिचा मार खायची वेळ तुम्हाला येणार नाही. मग एखाद्या गोपिकेच्या हात लागला का मग कफल्लम कफल्लम कफल्लम. पण हा मंत्र आताचा नाही बरं दादा, आता मार खावा लागल नाही तर जेल बंद व्हावं लागेल. हा मंत्र आताचा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, जगायचं ना दादा, आताचा मंत्र नाही. चला ते गोपी त्या बालगोपालच्या मंडळाची स्थापना झाली. संस्थापक अध्यक्षाचं वय 5-6 वर्षाचं पोरगा आहे, संस्थापक आहे मंडळाचा, अध्यक्ष बी आहे. मंडळ मोठा विस्तार झाला मंडळाचा, अनेक सदस्य झाले दादा. त्यात येवल्या तालुक्यातले बी होते काही, लय मोठं मंडळ झालं, लय मोठं मंडळ झालं. आणि दादा कामाला लागले, चोऱ्या व्हायला लागल्या. आज ह्या घरी गोकुळमध्ये चर्चाच व्हायला लागली. पाते गवळणी तव ते पालत हे दुधाने, मनती नंदाची पोरे आजे चोरी केली खरी. नंद बाबाच्या पोराचं नाव यायला लागलं नाही, नुसतं नाव नाही यायला लागलं, गारणे बी जायला लागले. पण गारणे कोणाला सांगणार, जबाबदार कोण? नंद बाबा आणि यशोदा राणी. पण नंद बाबाच्या समोर कोणी जात? माझे बाबा डबल ग्रॅज्युएट होते. कोण? नंद बाबा. तुम्हाला एखाद्याला नंद व्हायचं असेल तर तुम्हाला सांगून देतो काय कशामुळे नंद होतात. एखाद्याला 25 लाखाचे कांदे झाले आणि तुमच्या चाळी बसून गेल्या तरी नाचता आलं पाहिजे, त्यालाच नंद होता येईल. जमायच हे जमल का? नाही जमायचं, मग नंद नाही होता. विठाला नंद म्हणजे नंद त्याला होता तर दुसऱ्याच्या आनंदात ज्याला आनंद मानता येतो, दुसऱ्याच्या दुःखाने तो दुःखी होतो, दुसऱ्याच्या प्रसन्नतेमध्ये जो आनंद तो नंद आहे. माझे बाबा पुन्हा काही डबल ग्रॅज्युएट म्हणलो ना मी, दुसऱ्याच्या आनंदात आनंदी राहायचे, आनंदी व्हायचे म्हणून ते नंद. आणि दुसरी ग्रॅज्युएशन त्यांचं हे होतं, गोकुळामध्ये ज्या पदव्या होत्या ना, नंद, उपनंद, ऋषीबाणू, ऋषीबाणूवर 9 लाख गाई ज्याच्याकडे ते उपनंद, नंद 10 लाखाच्या आसपास गाई नंद, 50 लाख गाई ज्याच्याकडे असे ते ऋषीबाणू, आणि कोटीने गाई ज्यांच्याकडे ते ऋषीबाणूवर होते. गोकुळामध्ये 2 ऋषीबाणूवर होते बरं. कामाला लागले. यशोदेला रोज गाराने यायला लागले. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे के जावे, येतो आमुच्या घराशी धमकावी तो लेकी सुनाशी, कोठे लोणी सांगा माशी
न सांगता वासरे सोडी विदिशी आवरी आवरी आपुला काना नाशियल्या मुच्या सुना अजून लाज नाही तुझ्या मना तुझा तुला गोड वाटे काना आवरी आवरी आपुला काना नाशियल्या मुच्या सुना काय करतो आणखी आपण खातो दही दूध लोणी हात पुशितो सुनेच्या मुखाला गोनी एका जनार्दनी करी करणी जातो पळोनी ते थोनी आवरी आवरी आपुला काना नाशियल्या मुच्या सुना गोपिका गाराने सांगायला लागल्या आईशी ऐकता गाराणी यशोदेने आली पाणी कृष्णा खोड्या दे टाकूनी एका जनार्दनाची चरणी आईच्या डोळ्यातून पाणी आलं आई म्हणते लाला कन्हैया आता गोकुळी राहावे की जावे ऐशी ऐकता गाराणी यशोदेने आले पाणी कृष्णा खोड्या दे टाकून एका जनार्दनाची चरणी कधी आई आपल्या बाळाची बाजू घ्यायची गोपिकांना दटवायची सावळा गे चिमडा माझा गवळणीत शोभे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी कधी गोपिकांना दटवायचं आणि कधी आपल्या बाळाला सांगायचं 9 लाख गाई नंद बाबा की नित नव माखन होय माखन की चोरी छोड श्याम रे मै समजावत होय तुझ्या घरच्या 9 लाख गाय आहे काय उन्हे काय करीत अशी चोरी कशा करता चोऱ्या करतो तुझ्या घरी काय कमी आहे भगवान परमात्मा मानित नाही भगवान कृष्ण ऐकत नाही आईला वाटलं याचं भविष्य पाहून घेऊ आई भविष्य पाहायला लागली गर्गाचार्यांनी भविष्य चांगलं पाहिलं होतं गर्गमुनी पाहिलं होतं मध्ये एक डुप्लिकेट ब्राह्मण आला होता कोणाचं तरी धोतर घेतलं पंचांग घेतलं तो महाबळ आला पण ते काय डुप्लिकेट माणसं काय खोटे खोटे सरे तुझ्या पायापाशी अरे सत्य सत्यच असा झुटझुटही होत आहे अरे खोटं बोलला महाबळाची फजिती झाली आईने विचार केला काय करावं आता याचं भविष्य पाहायचं आहे पण गावामध्ये आईला विचार आला गावामध्ये शांडिल्य बाबा राहत होते शांडिल्य अग्निहोत्री ब्राह्मण आहे मधुमंगलाचे वडील आहे शांडिल्य बाबा अग्निहोत्री ब्राह्मण आहे पवित्र ब्राह्मण आहे शांडिल्य बाबाला बोलवलं बाबा माझ्या पोराचं भविष्य पाहणं बाळा आई तुझ्या पोराचं काय भविष्य आई ए मा तुका म्हणे बाप जगाचा आहे मा हा जगाचा बाप आहे याचं काय भविष्य पाहते अरे बाबा सगळं खरं आहे गाव सोडायची वेळ आली या पोरामुळे काय करायचं आई तुमचा पिढीचा धंदा काय म्हणजे गोपालन आईच्या मुखात गोपालन आई मग तुझं पोरग गोपालना करतात त्यांनी अवतार घेतलेला आहे यांनी अवतार घेतला गोपालना करता अवतार घेतला आणि हा गायींची सेवा करणार आहे पण बाबा आमच्या घरामध्ये सगळी कामं मुहूर्तावर केली जातात आई मग तुलाही मुहूर्त देतो आई मुहूर्त सांगायला लागले बाबा शांडिल्य बाबा म्हणा आई कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक शुद्ध सप्तमी आणि कार्तिक शुद्ध अष्टमी तिला गोपाष्टमी म्हणतात कार्तिक शुद्ध अष्टमीला गोपाष्टमी म्हणतात आणि ही या बाळाच्या गाई चालण्याचं मुहूर्त काढून दिलं गाई चालण्याचं मुहूर्त काढून दिल्यावर यशोदा मातेने ते मुहूर्त काढलं आणि आई बालगोपाळांच्या भेटी घ्यायला लागली बालगोपाळांच्या भेटी घेतल्या काय दादा अरे आजपासून माझ्या कृष्णाला गाई चालणे कार्तिक शुद्ध सप्तमीपर्यंत प्रतीक्षा केली आणि कार्तिक शुद्ध सप्तमीची प्रतीक्षा झाल्यानंतर आणि ती वेळ आली बाळगोपाळांच्या भेटी घेतल्या दादा भाऊ माझ्या कृष्णाला चांगलं सांभाळा बरं कधी नजरे आड केला नाही याला आम्ही कधी घराच्या बाहेर जाऊ दिलो नाही पहा बरं याला चांग आई आहे ना दादा आईला काय माहिती हा जगाचा बाप आहे सर्वांना सांभाळणार आहे पण ती आई काय म्हणते दादा बाळगोपाल म्हणते जवळीच राहा नका जाऊ दुरी जवळीच राहा नका जाऊ दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण हो जवळीच राहा नका जाऊ दुरी जवळीच राहा सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण आई काय आई म्हणते यशोदा आई आहे ना दादा आईचं हृदय तेव्हा कळतं दादा जवळीच राहा नका जाऊ दुरी
जवळीच राहा नका जाऊ दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, माझा प्राण आहे माझा भगवान, याला सांभाळा बरं, त्याच्या जवळच राहा बरं, जवळीच राहा नका जाऊ दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. भगवान परमात्मा रानात जायला लागले. दादा रानात जाऊन दादा गोपालक गायींच्या तृप्ती होऊन चारा खाऊ घालायचा. चारा खाऊ घातल्यानंतर यावेळेला खेळ खेळायचे. विटे दांडू चेंडू लगोऱ्या नानापरी, खेळ मांडलेला यमुनेच्या तिरी, विटे दांडू चेंडू लगोऱ्या हमामा हुमरी सुरकावाडी होत होतो तू, असे खेळ खेळता खेळता आमच्या तुकारामाला दयाली महाराज तुकोबराय म्हणले, देवा तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, खांदेबार पोटी भूक काय खेळायचे सुख. देवाला वाटलं चला काय हरकत नाही, खेळ मोडायचं ना, मला तरी कुठे बाबा, चला उडू गाई बैसू जेव एके ठाई, काम सारवणी सकळ आली आवगे गोपाळ, झाली आता वेळ म्हणते आकाशी दोऱ्या, झाली आता वेळ सारवणी सकळ आले आवगे गोपाळ, झाली आता वेळ म्हणते आकाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आकाशी दोऱ्या, सारवणी सकळ आले आवगे गोपाळ, झाली आता वेळ म्हणून त्यांना आपापल्या शिदोऱ्या देवाने आणायला लावल्या भगवान कृष्णाने. आणि पुन्हा एक पोट कलम काढला, माझी आहे तैशी पायी नाही तरी घरात आहे, चोरून या माव नवनीत आणावी, माझ्या शिदोरी सारखं पा नाही तर घरी जा. तिथं पुढे झाले, दया आहे ना दादा, तू काय म्हणते देवा आता घरी जायला सांगता आम्हाला, का म्हणे हरी माझी कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे, का बरं आम्हा शरणागता तुझाचे आधार, तू तव सागर कृपा सिंधू, तू का म्हणे आता आम्ही नवच होतो वडीत, आम्हाला तू लोटून दिलं तरी आम्ही जाणार नाही, मग करायचं काय देवा. अरे आम्ही किती वर्षापासून दुःख भोगतोय, आमच्या पिढ्यानपिढ्या दुःखामध्ये गेल्या अरे प्रभू, आणि 18 वर्षापासून आम्ही या दुःखी जीवांना सांभाळतो. मग तू एक काम कर ना, तुझी चांगली शिदोरी ना आमची खराब एकत्र कर, आणि तुझ्या चांगल्या शिदोरीचा घास सर्वांना तुकोरा सल्ला देवाला मान्य झाला. देव सर्वांच्या मध्यभागी उभे राहिले, कमला ओढून वेणू खोला, अर्थात प्रसाद घेतला, आणि जो प्रसाद माझा भगवान गोबालकांना देतो तो प्रसाद माझा भगवान तुम्हाला सर्व मायबापांना तुमच्या पाठीमागच्या गत्य कालामध्ये केल्या सेवेचा लाभ आज देव सर्वांना प्रसाद देणार आहे. भानुदास घेते गात, भानुदास घेते गात, भानुदास घेते गात, भानुदास घेते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे जे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली. काय बोललो बोबडे माय बाप तुम्हा पुढे सलगेला आडे केवढे माझं क्षमा करावी. बोलताना सावधानीमधून माझं काही चुकलं असलेलं तर 12-15 महिन्यापासून थोडं अस्वस्थ आहे, अनेक प्रकारच्या व्याधीमुळे माझ्या सावधानीमधून काही चुकलं असेल, आपलं आईचं हृदय आईच्या हृदय मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काही बरोबर असेल माझ्या ज्ञानवळ तुकोर संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवणं झालेली सेवा भगवत चरणी समर्पण करतो. पुनश्य केला मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो, हे भगवान या सर्व सज्जन मायबापांना आता पण जसं जपलं, जसं सांभाळलं, यांची निगराणी केली, यांची सुरक्षा केली, यांचा सांभाळ केला, याही पुढे जाऊन यांच्या सुरक्षेचे सांभाळाची जबाबदारी तुझी आहे. यांना सद्भाव दे, प्रेम दे, यांच्या आयुष्याची वृद्धी, यांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. माझ्या गुरुजनांना वंदन करतो. आणि या महान महान विभूत्या आज 90 संचित भेटी झाली यावचित, या न्यायाने सर्व या विभूत्यांना महान महान विभूत्यांना कोणी कुठून आला असेल तो माझ्याकरता देवता आहे. त्या सर्व देवतांना बार बार वंदन करतो, भक्तमय मातांना वंदन करतो आणि सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम 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 तुकाराम
मी पाठीमागे कोमल सिंग महाराजांची कथा ठेवली होती तेव्हा एक कीर्तनाला 100 वेळा आलो होतो तेव्हा बाबाच्या घरी गेलो. बाबा मजबूत आहे त्यावेळेला, बाबा फार थकले आता, बरेच दिवस झाले. कोमल सिंग महाराज तुम्हीच कथा ठेवली होती ती, आणि तेव्हा एक कथेला आलो. आणि आज या वडगाव मळा, आपला हा वडाचा मळा या पवित्र भूमीवर, आणि तेही येण्याचं अहोभाग्य मला प्राप्त करून दिला. स्वतः प्रतीक पैठणकर यांनी हे भाग्य प्राप्त करून दिलं. बार बार फोन करायचा आणि पुन्हा पुन्हा यावं लागेल. बाबा माझ्या जेवणाची काळजी व्हायचं. अरे बाबा माझ्या जेवणाची काळजी होणं, माझं येणं झालं म्हणजे पुष्कळ झालं. तो सुतक पडलंय आमकं, पण तू काहीच बोलू नको, मला जेवणाची व्यवस्थाच करणं, माझं काहीच करणं नको, काही करणं नको. माझं येणं झालं म्हणजे आलं, माझा भगवान घेऊन आला तुमच्यापर्यंत. बार बार सर्वांना वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. विठ्ठल जय जय जय. आरतीचे मानकरी त्यांनी आरती पेटून मंदिरामध्ये या. आरतीचे मानकरी लगेच आरती पेटवा आणि मंदिरामध्ये या. शिंकीला विले दुरी होतो ते गाचे मी भले. लाविले दुरी होतो ते गाचे तुम्ही वारी दोये कर मुख बसरो वाहतीच्या दारा घ्या रे दोयेच्या कोपरा मुख बसरो. तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळी वीर कंठे धरला कृष्ण मने अवघाजनी प्रकाश वकोनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो. तुका म्हणे